वेदादिक श्रमले न कळे जयापार, शास्त्रांसी निर्धार न कळेची. तो हा श्रीहरी नंदाचिये घरी, क्रीडे नाना परी गोपिकांसे. चोरावया निघे गोपिकांचे लोणी, सवंगडे मिळोनी एक सरे. तो हा श्रीहरी नंदाचिये घरी, क्रीडे नाना परी गोपिकांसे. एका जनार्दनी खेळ तसे खेळ, न कळे आकळ आगम निगमा. तो हा श्रीहरी नंदाचिये घरी, क्रीडे नाना परी गोपिकांसे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, धन्य ते आरण रत्नाची खान. धन्य ते आरण रत्नाची खान. धन्य ते आरण रत्नाची खान. आ जन्मला निधान सावकातो, सावकातो. जन्मला निधान सावकातो, सावकातो. जन्मला निधान सावकातो, सावकातो. जन्मला निधान सावकातो. धन्य ते आरण रत्नाची खान. धन्य ते आरण रत्नाची खान. धन्य ते आरण रत्नाची खान. जन्मला निधान सावकातो, जन्मला निधान सावकातो. जन्मला निधान सावकातो, जन्मला निधान सावकातो. वेदादिक श्रमले न कळे जयापार, शास्त्रांसी निर्धार न कळेची. तो हा श्रीहरी नंदाचिये घरी, क्रीडे नाना परी गोपिकांसे. संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा गवळण पर प्रकरणातील काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी आणि श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं निवडलेला हा अभंग. शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून द्वापार युगामध्ये प्रकट झालेले भगवान श्रीकृष्ण जरी सामान्यपणानं एक बालक दिसत असतील तरी ते सामान्य बालक नाही, तर वेदशास्त्रांनाही ज्याचं आकलन झालं नाही
असं परब्रह्म तत्व परमात्मा आहे हे या अभंगातून आपल्याला परिचित करून देतात. नाथ महाराज सांगतात, मूळचे निर्गुण निराकार परमेश्वर या भूतलावर कृष्ण रूपानं सगुण साकार झालेले आहे. म्हणून तो हा या शब्दाची योजना करून नाथ महाराज म्हणतात, बालरूपात श्रीकृष्ण तो हा श्रीहरी, नंदाची ये घरी क्रीडे नाना परी गोपिकांशी, गोपाळ गोपिकांशी नाना प्रकारचे ते खेळ खेळतात. दहीदूध लोण्याची चोरी केल्यासारखं एक निमित्त करतात, परंतु ते स्वयं परब्रह्म आहे हे नाथ महाराजांना या अभंगातून समजावून सांगायचंय. अभंगातील चारही चरणांचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर मांडला. साई ग्रुप, साईनाथ नगर आणि समस्त ग्रामस्थ वडगाव पान, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, सालाबाद नियमाप्रमाणे संपन्न होणारा श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा, समाधी सोहळा आपल्या या वडगाव पानमध्ये, साईनगरमध्ये जवळजवळ 49 वर्षापासून सावता महाराजांचा सोहळा संपन्न होतोय. आणि या सप्ताहाला, या पुण्यतिथी सोहळ्याला हरिनाम सप्ताहाची जी सुरुवात झाली त्याला 31 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले. भगवान पांडुरंगाच्या कृपेनं, साईबाबांच्या कृपेनं, माऊलींचे, तुकोबारायांचे आणि श्री संत सावता महाराजांचे आशीर्वाद घेऊन, त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील आपणा सर्वांचेच मार्गदर्शक रामायणाचार्य विदर्भरत्न आदरणीय रामरावजी महाराज ढोक यांचे विशेष प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन आपण सर्व मंडळी नियमाप्रमाणे ही सेवा अत्यंत उत्साहानं, भक्तिभावानं, श्रद्धेनं या ठिकाणी करीत आहात. आणि याही वर्षी हा सोहळा त्रिदिनात्मक असा सोहळा संपन्न झालाय. पहाटेचं काकडा भजन असेल, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, गाथा भजन आहे, सायंकाळचा हरिपाठ आणि रोजची सायंकाळची हरिकीर्तनं, महाप्रसाद, काल महाराजांचा पुण्यतिथी सोहळा, असा हा संपूर्ण कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाची सांगता आज आपल्या वारकरी संतांच्या निर्देशाप्रमाणे काल्याच्या कीर्तनानं उत्सवाची सांगता व्हावी या नियमानं आपण ही काल्याच्या कीर्तनाची सेवा श्री संत सावता महाराजांच्या चरणी, साईबाबांच्या, पांडुरंगाच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करीत आहोत. खरं तर या ठिकाणी मला वाटतं प्रतिवर्षी आदरणीय रामरावजी महाराज ढोक हे येत असतात, त्यांचं मार्गदर्शन होत असतं हे मलाही ठाऊक आहे. या सप्ताहामध्ये काही वेळापूर्वी काही वर्षांपूर्वी मीही येऊन गेलेलो आहे, 2 वेळा येऊन गेलो. आपण सर्वांनी आग्रहाने बोलावलं, भाऊ होते आणि सगळी मंडळी होती. आणि सायंकाळचं कीर्तन या सप्ताहामध्ये मी देखील 4-2 वेळा केलेलं आहे. आदरणीय ढोक महाराजांनी त्यावेळेला फोन केला होता, मला तेही आठवतं. तेव्हा ढोक महाराजांचा अतिशय जिव्हाळ्याचा असलेला हा सगळा परिवार, परिसर महाराजांच्या ऑपरेशनमुळं, थोडंसं त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांना यावर्षी येता आलेलं नसलं तरी पुढील वर्षी नक्कीच ते आशीर्वाद पुन्हा आपल्याला देतील आणि तशा पद्धतीचं स्वास्थ्य त्यांना लाभावं अशीच आपण या निमित्तानं प्रार्थना करूया. विठाला 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 विठाला. ओ या निमित्तानं पारायण व्यासपीठाची ज्यांनी जबाबदारी सांभाळली असे हरिभक्तीपरायण सनईकर महाराज, ज्यांच्या सुंदर गायनानं गेली 3-4 दिवस अतिशय गोड सेवा या ठिकाणी ज्यांनी दिली ती रामेश्वरजी महाराज हकाळे, गणेशजी महाराज कदम, राजेंद्रजी महाराज गाडगे हे मृदंगाची सेवा देत आहेत. त्याचबरोबर कुलधरण सर हेही या ठिकाणी आहेत. आणि आमच्या गुरुबंधू परिवारातील आपल्या वडगाव पानचेच विजयजी महाराज गाडेकर आहेत. माझे मृदंग वादक सहकारी प्रसादजी महाराज तरवडे आहेत. सगळी विणेकरी आणि सगळी ज्येष्ठ भजनी मंडळी, महिला भजनी मंडळ, समोर बसलेली आपण वडीलधारी मंडळी, माता भगिनी
आणि विशेष धन्यवाद द्यावे लागतील ते आपल्या या साई ग्रुपला. या सगळ्या तरुण पिढीनं तुम्हा सर्व वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन ही धुरा आता सांभाळलेली आहे. तुम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहात, माता भगिनी, आणि ते उत्तम काम करतायत. मला महिनाभरापूर्वीच निरोप कार्यक्रमाचा आला. सगळ्या तरुणांच्या वतीनं सुधा भाऊनी फोन केला आणि मला जेव्हा कळलं की आपल्याकडे यायचं आहे, मी त्यांना क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की हो, मी नक्की येईल. कारण आपण सर्व मंडळी इतक्या भक्तिभावानं करताय याची मला जाणीव होती. आणि आज येऊन अतिशय आनंद झाला. कारण दरवर्षी अधिकाधिक भव्य, अधिकाधिक चांगला उत्सव कसा होईल याचा प्रयत्न आपला साई ग्रुप आणि तुम्ही सर्व करताय. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असा कार्यक्रम होणं खेडेगावात, वाडी वस्तीवर, ही गोष्ट जरा दुर्मिळ आहे. पण आपल्या वडगाव पान गावाला सुद्धा अध्यात्माचे संस्कार आहे. माऊलींचे आशीर्वाद, तुकोबारायांचे आशीर्वाद, सावता महाराजांचे जसे आशीर्वाद आहे, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त केलेली आपण मंडळी आहात. वडगाव पान गावाने तुम्ही सर्व ग्रामस्थांनी इथे अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा घडवून आणलेला आहे. आणि जो वारकरी संप्रदायात महाराष्ट्रात नव्हे भारतात आणि जगात प्रसिद्ध असा हरिनाम सप्ताह, ज्याच्यामध्ये 8 दिवस भजन आणि भोजन दोन्हीही सेवेला खंड नसतो आणि अखंड शब्दाला जिथे सार्थ केलं जातं, असा तो सप्ताह. साल कोणता असेल मला माहित नाही. 1989 साली आपण तो सप्ताह या ठिकाणी केला. जवळजवळ मला वाटतं 37 वर्ष झाले का? हिशोब करा परत, माझं गणित कच्चं आहे. झाले? बरोबर झाले. होतात का 37? हे 26 आणि ते 11, किती झाले? विठाला 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 कुंडलिक वरदा हरे ज्ञानदेव हरिनाथ. हो, म्हणून आपल्या या साईनगरमध्ये श्री संत सावता महाराजांचा हा सोहळा संपन्न झाला. या भूतलावर संत आणि भगवंत हे जीवांच्या, तुमच्या आमच्या सामान्यांच्या कल्याणासाठी, विश्वाच्या सुखासाठी अवतीर्ण होत असतात. वर्णनच केलेले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. भगवान परमात्मा या भूतलावर येतो तो सुद्धा अधर्म नाहीसा करण्यासाठी, भय नाहीसा करण्यासाठी, दुष्टांना दंड देऊन धर्माच्या संस्थापनेसाठी. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये उद्घोष केलेला आहे की माझा अवतार कशासाठी, देवाचे वेगवेगळे अवतार कशासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विठाला विठाला हो, माझा थोडा मीड कमी करायचा, थोडा. हरिओम. बस. सांगण्याचं तात्पर्य हे आहे, तुम्ही जास्त कमी केला. मी फारच तंतोतंत माणूस आहे, त्याच्यामुळे ते जमायचंच नाही, त्याला हळू बोट लावल्याशिवाय. हा, आणि मला सगळं माहिती येते. तुम्ही कीर्तन करीत असले तर मी तिथं उभं राहायला तयार आहे. विठाला 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 कुंडलिक वरदा हरि ज्ञानदेव हरिनाथ भगवान. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, परंतु काय असतं की व्हॉइस क्वालिटी प्रत्येकाची वेगळी, आणि मग आमच्या त्या बंधूंना सुद्धा तो अंदाज घेऊन ते सगळं करावं लागत असतं. ते करतात आहे, थोडासा वेळ त्या सेटिंगमध्ये. मुद्दा इतकाच आहे,
संतही येतात जगताच्या कल्याणासाठी, भगवंतही येतो कल्याणासाठी, भगवानही येतो धर्माच्या संस्थापनेसाठी, आणि संतही येतात ते आपल्या प्रत्येकाच्या घरात धर्म, धार्मिकता, सात्विकता पोहोचवण्यासाठी. कारण या जगाचं कल्याण धार्मिकतेमध्ये आहे, नास्तिकतेमध्ये नाही. नास्तिकतेनं व्यक्तीची हानी होते, कुटुंबाची हानी होते, समाजाची हानी होते. आणि म्हणून जगाच्या पाठीवर आज आपण एका प्रगत काळामध्ये जगतो आहोत. पूर्वीचा काळ आपल्या आजापंजांचा पाहिला तर सुविधा नव्हत्या, संशोधनं एवढी नव्हती. मग या प्रगत काळात सुद्धा नवी पिढी, जाणती माणसं अजूनही धार्मिकतेकडे त्यांचा कल आहे. नवी पिढी सुद्धा धार्मिकतेमध्ये सहभागी आहे. नाहीतर आपल्या वडगाव पानचा साईनगरचा हा सप्ताह कसा होईल? गावोगावचं धार्मिक कार्य कसं चालेल? आमच्या तरुणांनी जर पुढाकार घेतला नाही, आर्थिक भार, शारीरिक कष्ट, त्याला लागणारा वेळ दिला नाही, सगळ्यांनी मनोभावे एकत्र येऊन केलं नाही, तर हे कसं होईल? म्हणून जसं आपल्या साईनगरमध्ये, वडगाव पानमध्ये ही सेवा घडते, तशी महाराष्ट्राच्या, भारताच्या कानाकोपऱ्यात धार्मिकतेला नवी पिढी वेळ देते. ही आनंदाची गोष्ट आहे. आपण नेहमी नव्या पिढीवर टीका करत असतो. काही मंडळी सतत नकारात्मक बोलतात. माझं म्हणणं असं आहे की काही चुका नव्या पिढी, काही लोकांकडून होत असतील, पण सगळी नवी पिढी खराब आहे का? मी घरोघरी तुमच्या येतो. दररोज मला वेगवेगळ्या गावी, वेगवेगळ्या तालुक्यात जावं लागतं. मी पाहतो उत्तम शेती करणारी मुलं आहेत, अतिशय छोट्या व्यवसायाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर केलेली मुलं आहेत, कष्टानं करतायत. उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन नोकरी करणारी मुलं, मुली, सुना आपल्या आहेत. मग हे सगळं उत्तम काम ते करतायत, पण मानवी स्वभाव असा आहे, चुकलं त्याच्यावर बोट ठेवायचं आणि चांगलं झालं तर पाठीवर शाबासकी द्यायची नाही. हा मानवी स्वभाव असतो. त्याच्यामुळे माझ्यासारखे काही कीर्तनकार, काही भाषणं ठोकणारे पुढारी, काही व्याख्यान करणारे व्याख्यानकार सतत तरुण पिढीला बदनाम करतात. पण तरुण पिढी ही उत्तम आहे, चांगली आहे. कारण उत्तम शेती करतायत, उत्तम व्यापार करतायत, उत्तम नोकरी करतायत. आणि आम्हा वारकऱ्यांना जे पाहायला मिळतं, या साईनगर सारखं उत्तम सप्ताह सुद्धा तरुण मंडळी करतात. विठाला 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 ओ. म्हणून भगवान येतो सुख प्राप्तीसाठी, सुख देण्यासाठी, धर्म संस्थापनेसाठी. आणि संत काय करतात? वाढावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा. तुकाराम महाराज म्हणतात, आमची सर्व संत मंडळी, तुकोबाराय त्यांच्या अगोदरच्या सर्व संतांकडे पाहून बोलताय. कोण संत होऊन गेले या वारकरी संप्रदायामध्ये? संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत चोखामेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, शांती ब्रह्म, एकनाथ महाराज, तुकाराम महाराजांच्या अगोदरची कितीतरी सगळी संत मंडळी आहे. आणि त्यांच्या या सर्व संतांकडे पाहून तुकाराम महाराज म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण. अहो सावता महाराज, अहो नामदेव महाराज, अहो गोरोबा काका, अहो माऊली, तुम्ही का अवतार घेतला? तुम्ही आमच्यासाठी अवतार घेतला. उद्धराया आले दीनजना, हो उद्धराया आले दीनजना, उद्धराया आले दीनजना, उद्धराया आले दीनजना. हो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना, उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना, उद्धराया आले दीनजना, दीनजना.
मूर्ती संत जगी अवतरले, उद्धरया आले दीनजना. साक्षात परब्रह्म स्वरूप ही संत मंडळी आहे. आणि म्हणून संतही येतात, भगवंतही येतो, पण त्यांना आम्ही ओळखू शकतो का? त्यांना आम्ही समजून घेऊ शकतो का? तर गोष्ट तिथे कठीण आहे. हे पहा, या भूतलावर काही गोष्टी अशा दिव्य होत्या, पण या भूतलावरच्या दिव्य गोष्टींचे शोध लागायला सुद्धा हजारो वर्ष जावी लागली. आणि मग हळूहळू हळू त्यातला शोध, पाण्याच्या घर्षणानं वीज निर्माण होते, पण त्याचा शोध लागायला किती दिवस गेले? माऊलींनी तर ज्ञानेश्वरी सांगितलं होतं की ज्या वेळेला पाण्याला उदकाचे आवेशे लखलखीत तेज दिशे, पाण्याला वेग दिला जाईल त्यावेळेला त्याच्यातून तेज निर्माण होऊ शकतं. पण संशोधन व्हायला वेळ गेला. विद्युतचा शोध लागणं, मशिनरीचा शोध लागणं, भूगर्भातल्या खनिजांचा शोध लागणं, अनेक गोष्टी, इंधनाचा शोध, वेळ गेला. मग आता ह्या गोष्टी तर आपल्या अवतीभोवती होत्या, पण त्याचा शोध लागायला सुद्धा हजारो वर्ष गेले. स्थूल गोष्टी आहे या, बरं का. याला स्थूल पदार्थामध्ये हे येतं, पेट्रोल, डिझेल, वीज, हे सगळं स्थूल आहे. पण स्थूल गोष्टींचा शोध जर हजारो वर्ष लागला नाही, तर जे सूक्ष्म आहे त्याचा शोध कसा घ्यायचा? परमात्मा कसा आहे? सूक्ष्मत्वात. त्याचं वर्णन करताना सांगितलंय तो सूक्ष्माति सूक्ष्म आहे. म्हणजे या जगामध्ये जे काही सूक्ष्म असेल त्याच्याही पेक्षा, तुकाराम महाराज फार गोड म्हणतात, तुका म्हणे अनु तुझा विण नाही, तुका म्हणे अनु तुझ विण नाही, न भावुनी पाही वाढ आहे, न भावुनी पाही वाढ आहे. तुका म्हणे अनु तुझ विण नाही, तुका म्हणे अनु तुझ विण नाही, न भावुनी पाही वाढ आहे, न भावुनी पाही वाढ आहे. ईश्वराचं वर्णन करताना शास्त्र, संत सर्व म्हणतायत, म्हणावं तर मोठ्यात मोठा तोही आहे. अनोरणीयान महतो महियान. म्हणून नभाहुनी पाही वाढ आहे. भगवान नभापेक्षा गगनापेक्षा मोठा असेल यात नवल नाही. माऊली म्हणाले, गगनाहुनी वाढ नाम आहे. भगवंताचं नाम सुद्धा या ब्रह्मांडात सर्वात व्यापक आकाश आहे, आणि आकाशाहीपेक्षा व्यापक भगवान आणि त्याचं नाम आहे. मोठ्यात मोठा कोण आहे तर परमात्मा आहे, आणि सूक्ष्मात सूक्ष्म कोण आहे? परमात्मा आहे. माता इतक्या महद किंवा सूक्ष्म गोष्टीचा परिचय कसा? कारण सामान्य गोष्टीचा परिचय लवकर होतो, परंतु परमात्म्याचा परिचय हा त्या कारणानं होत नाही. कारण या भूतलावर जेव्हा जेव्हा परमात्मा येतो तेव्हा तो सामान्य रूप घेऊन येतो. मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, येथून पुढे कलंकी होणार. आता सगळे जे अवतार घेतले ते वेगवेगळे आहे, आणि भगवंतानं आपली महत्ता त्यामध्ये कळू दिलेली नाही. माशाचा अवतार काय कळावं लोकांना, कसं समजावं की हे भगवान विष्णू आहेत, भगवान आहेत स्वतः. माशाच्या रूपात कसं ओळखायचं सांगा? कासवाच्या रूपात. वराह, आता ही तर कल्पनाच करू शकत नाही कोणी की देव वराहाचा अवतार घेऊ शकतो. बहुतांशी लोकांना वराह शब्दाचा अर्थ कळतो, पण ज्यांना कळत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. डुक्कर. वराह म्हणजे काय? डुक्कर. भगवान इतक्या सामान्य रूपात येतो, मग ओळखायचा कसा? म्हणून नाथ महाराज म्हणले, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. किंवा ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. हरी ओळखावा लागतो, तो असतो
फक्त ओळखायचा आहे. त्याला आणावं लागत नाही, शोधावं लागत नाही. तो नाही ऐसे ठाव असे कवन. तो नाही असं जागा कोणती आहे सांगा? शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ. टाळ वाजवा. हो शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ. हो बाप रखुमा देवीवरू विठ्ठलूच कळ. रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. हे बाप रखुमा देवीवरू विठ्ठलूच कळ. रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. गोविंदू माये गोपाळू. गोविंदू माये गोपाळू. गोविंदू माये गोपाळू. गोविंदू माये गोपाळू. फार समर्पक गोड प्रमाण आमच्या महाराजांनी दिलं. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. तो या जगातल्या कणाकणात व्यापलेला आहे. सजीवात आहे, निर्जीवात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणून फक्त ओळखावा लागतो, उपलब्ध करावा लागत नाही. उपलब्ध काय करावं लागेल? जी गोष्ट उपस्थित नाही त्याला उपलब्ध उपस्थित करावं लागतं. ज्याची उपस्थिती देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला निर्विकार. सामान्य वस्तू ही एकदेशी असते, अल्पकालीन असते आणि त्याला अनेक मर्यादा येतात. परमात्म्याला देशाची मर्यादा नाही. मला सांगा, जसं आकाश आहे, माऊलींनी आकाशाचं उदाहरण ज्ञानेश्वरीत दिलं. आगा आकाश के नाही तेन रिगे चिकवणे ठाई. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज हा विषय खूप समजावून सांगायचे त्यांच्या कीर्तनामध्ये. ते म्हणायचे की आपल्या महाराष्ट्रात आकाश आहे, मग परराज्यात गेल्यावर आकाश नसतं का? बरं, आपल्या भारताभोवती आकाश आहे, मग परदेशात गेल्यावर आकाश नसतं का? आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणायचे पृथ्वीच्या भोवती आकाश आहे, अन्य ग्रहावर गेल्यावर आकाश नसतं का? तर जे कोणी चंद्रावर जाऊन आले, मंगळावर जाण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यांनी शोध घेतलाय, आपल्या यंत्रांनी दुर्बिणींनी शोध घेतलाय की आकाश सर्वत्र आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. ही परमात्म शक्ती आहे. आकाश नाही असं ठिकाणच नाही. आणि आकाशही ज्याच्या स्वरूपात सामावलंय. आकाश आणि हे सगळं ब्रह्मांड एक ब्रह्मांड नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात पा, अनंते ब्रह्मांड उदरी हरे बालक नंदा घरी. हरी हा बालक नंदा घरी. अनंते ब्रह्मांड उदरे हरे बालक नंदा घरी. हरी हा बालक नवल केवढे केवढे नकळे कान्हो वाचे कोडे. नवल केवळे केवळे नकळे कान्हो वाचे कोडे. अनंत 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 ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. हरी हा बालक नंदा. अनंत अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. हरी हा बालक नंदा. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंडे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी.
हे एक आकाश आहे आणि ते सर्वत्र आहे. परमात्म्याच्या स्वरूपात सगळं ब्रह्मांड आणि अनंत ब्रह्मांड आहे. मग परमात्मा कुठे नाही सांगा? देव महाराष्ट्रात आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, असं काही म्हणता येईल? भारतात आहे आणि दुसऱ्या देशात नाही. तो नाही ऐसा म्हणून शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. सांगण्याचं तात्पर्य, परमात्मा फक्त ओळखावा लागतो, तो आहे. तुम्ही सप्ताह केला, इथे सुद्धा परमात्मा आहे. कारण हरिकथेची आवडी देवा, किंवा मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राना. कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तिथे. सगळी प्रमाणं आपल्याला, श्लोक प्रमाणं ओव्या माहिती आहे. देवाला जर आपल्याला अनुभवायचं असेल, ओळखायचं असेल, तर त्याला शोधायचं कुठं? पहिल्यांदा शोध घ्या त्याचा, जिथे हरिनाम सप्ताह, पारायण, भजन, कीर्तन, अन्नदान चालू आहे, तिथे तो असतोच. पण ओळखावा लागतो. आता इथे साईबाबांचं मंदिर आहे. मी साई चरित्रातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. साईबाबांकडे त्यांच्या हयातीच्या काळामध्ये येणारा त्यांचा एक मोठा भाविक भक्त, त्यानं एकदा आग्रह केला, बाबा माझ्या घरी एकदा या. बाबा म्हणाले, अरे बाबा वयमान झालंय, मला कसलं येणं होतं, तू येत जा, भेटत असतो तू, मला आनंद वाटतो, माझं कसलं येणं? नाही नाही बाबा, एकदा तुमची पावलं माझ्या घरी लागू द्या. काय तिथी मिती ठरली असेल, अमक्या दिवशी या. आग्रह केला. बाबा म्हटले, बरं मी येईल. याला आनंद झाला. आपल्याकडे अजूनही ही संस्कृती जपली जाते आणि त्या संस्कृती जपण्याचं श्रेय तुम्हाला आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आमच्यासारखे वारकरी यायचे म्हटलं तरी त्या मुली रांगोळी काढतात, माय भगिनी स्वयंपाक करतात, घरातली थोरली माणसं स्वागत करतात. काय वारकरी म्हणजे आम्ही सामान्य माणसं आहोत, पण तरी सुद्धा दिवाळी साजरी होते, वारकरी घरी यायचे. आणि म्हणून साईबाबा यायचे म्हणून किती तयारी केली असेल, त्या काळाला अनुसरून का होईना. पाहुणे रावळे बोलावले, गावकी भावकीतले माणसं बोलावले, शेकडो माणसांसाठी भंडारा ठेवला, प्रसाद ठेवला आणि बाबाची वाट पाहू लागले. जसं आज सुद्धा मला थोडा उशीर झाला विजय महाराज, आणि आमचे सगळं तरुण मंडळ वाट पाहत उभं राहिलं. त्यांना जरा अर्धा तास थांबावं लागलं. मी त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो, कारण थोडंसं काही कारणामुळे उशीर झाला. तर उशीर होत नाही. बाबांची वाट पाहत सगळे उभे राहिले, साईबाबांची. त्या काळी घड्याळी नव्हत्या, पण जवळजवळ दुपार भरत आली, माध्यान्ह समय. बाबा काही आले नाही. दुपार उलटून चालली. किती वेळ लागणार? संत आहेत, परीक्षा घेत असतात. आणि शेवटी नाराज झाले. निमे अर्धे लोक निघून गेले. आता कशाचे बाबा येतात? तेवढ्यामध्ये एक गरीब माणूस आला आणि तो गयावया करू लागला, मला भूक लागली, मला जरा जेव घालता का? कपडे फाटलेले होते, हातात भिक्षापात्र होतं, भूक लागली म्हणून विनवण्या करत होता. आता बाबा आले नाही या गोष्टीचा एक ताणतणाव मुळातच त्या सगळ्या मंडळीवर होता. आणि त्याच्यात हा म्हणतोय मध्येच, म्हणजे हे व्याह्यानं धाडलं घोडं म्हणतात ना, काहीतरी म्हण म्हणता तुम्ही, घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं. या म्हणीच्या मागे गोष्टी असतात. म्हणजे एक जणाकडे काय झालं, घरचीच जनावरं सांभाळायला लई होती, जास्त होते, आणि व्याही म्हणला माझ्या घरी पाहायला कोण नाही, मी 4 धामाला चाललो, एवढं घोडं सांभाळा. तेव्हा त्या घरच्या बाया म्हणल्या, अरे घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं. विठाला हो, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही म्हणीमध्ये सुद्धा गोष्टी आहे, गोष्टीमध्ये अर्थ आहे. बाबा नाही आले ना, हा भिक्षुक मध्येच म्हणतो मला जेव घाला. संतापलेले होते. ते म्हणले, अरे बाबा जरा जेव घालू तुला, पण जरा दम धर, बस थोडा तिकडे, घालू ना तुला जेव, पण बाबाला तर येऊ दे. अजून कोणी पाण्याचा घोट घेतला नाही बाबा येणार म्हणून, आणि तू काय मध्ये येतो, बस तिकडे. तो गरीब माणूस बिचारा 2दा 3दा विनवण्या केल्या, निघून गेला.
संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, मायबापू बाबा आले नाही. शेवटी आलेल्या लोकांना प्रसाद वाटून दिला आणि तो माणूस मात्र जेवलाच नाही, उपवाशी राहिला. यजमान दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि शिर्डीचा रस्ता धरला. शिर्डी पंचक्रोशीतलाच माणूस होता. सकाळीच जाऊन बाबांना भेटला. बाबा, अहो फार कालचा प्रसंग वाईट झाला. शेकडो लोक जमले, पाहुणे रावळे, गावकी भावकी सगळे भाविक, तुम्ही आले नाही. बाबा हसून म्हणले, अरे बाबा मी आलो होतो, आता तुम्हाला कळलं. म्हणून साधू ओळखावे लागतात, देव ओळखावा लागतो. विठाला विठाला. 700 वर्ष होऊन गेले सावता महाराजांना, अजूनही काही लोकांना ते कळले नाही, अजूनही ओळखता आलं नाही. माऊलींना, तुकोबारायांना अजून लोक ओळखू शकले नाही. काही एक नास्तिक लोक आहेत, ते आपल्या या संतांवर टीका करतात, संतांच्या विचारावर टीका करतात. हजारो वर्ष होऊन गेले, युग उलटून गेले, राम अवताराला येऊन, कृष्ण अवताराला येऊन, पण अजूनही काही लोक आहेत जे रामाला आणि कृष्णाला देव म्हणायला तयार नाही. त्याचं कारण आहे, ओळखता आलं नाही. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, हे का होतं? पौर्णिमेचा चंद्र शुभ्र चांदण आणि शुभ्र प्रकाश चंद्राचा पडलेला आहे, पण एक जण म्हणला जरा पिवळं दिसतं हो. आमचे महाराज म्हणायचे, कामीन जयाच्या जाहली नेत्रासी, देखे तो चंद्रासी पितवर्ण. हे प्रमाण देऊन महाराज बोलायचे. कावीळ ज्याला झालेली आहे ना, सगळेजण जरी म्हणत असले की चंद्राचा प्रकाश शुभ्र आहे, पांढरा आहे, तो म्हणतो मला जरा पिवळाच दिसतो. तसं काही लोकांना अजूनही संत कळाले नाही, ग्रंथ कळाले नाही, संस्कृती कळाली नाही, देव कळाला नाही. आणि म्हणून नाथ महाराजांसारख्या महापुरुषांना देव काय आहे हे समजावून सांगावं लागतं की अरे बाबा हो, द्वापार युगामध्ये अवतीर्ण झालेला भगवान श्रीकृष्ण हा सामान्य बालक नाहीये. तो जरी खेळत असला, रांगत असला, बागडत असला, भूक लागली म्हणून आई समोर रडत असला, तरी तो कोण आहे? तो वेद शास्त्रांनाही अनाकलनीय आहे. अभंगाचं पहिलं चरण. वेदादी कशाले नकळे दया पार, वेदादी कशाले नकळे दया पार, वेदादी कशमले नकळ दया पार, वेदादी कशमले नकळ दया पार, वेदादी कशाले नकळे दया पार, वेदादी कशाले नकळे दया पार, वेदादी कशमले नकळ दया पार, वेदादी कशमले नकळ दया पार, शास्त्रांची निर्धार न कळेची, शास्त्रांची निर्धार न कळेची, सोहासी हरी नंदाची या घरी, सोहासी हरी नंदाची या घरी. ओ शास्त्रासी निर्धार न कळेची, शास्त्रासी निर्धार न कळेची, तो श्रीहरी नंदाची घरी, तो श्रीहरी नंदाची घरी. वेदाधिक श्रमले नकळे दया पार, शास्त्रांशी निर्धार, शास्त्रांशी निर्धार नकळेची, वेदाधिक श्रमले नकळे दया पार, तो शास्त्राची निर्धार, शास्त्राशी निर्धार नकळे.
अधिक श्रमले न कळे जया पार. काय सांगो बाई वेदांसी काही कळलेच नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिव्हा देव काहो विटेवरी उभा. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेद प्रयत्न करतोय. संस्कृत मध्ये विद म्हणजे जाणणे आणि जो जाणता म्हणून वेद. वेदासारखा जाणता कोण या जगामध्ये. पण त्याला सुद्धा परमात्मा कळला नाही. बरोबर आहे. मला आपल्याला एक उदाहरण डोळ्यापुढे ठेवायचं आहे. आपण कधी कधी तीर्थयात्रेला गेलो की समुद्र दर्शन आपल्याला घडतं. बरोबर आहे. गोकर्ण महाबळेश्वरला गेलो, आणखी गणपतीपुळ्याला आपण गेलो, आणखी कुठे रामेश्वरमला गेलो, द्वारकेला आपण गेलो, जगन्नाथपुरीला गेलो. अनेक ठिकाणी आपल्याला तीर्थयात्रेमध्ये समुद्र दर्शनाचे योग येतात. बरं जाऊ द्या. जे नाही तीर्थाला जातात ते निदान मुंबईला तर जातात का नाही. मुंबईला गेल्यावर समुद्र पाहिला म्हणा. समुद्र आपण पाहतो. आपण घरी आल्यावर बोलता बोलता सांगत असतो काय छान समुद्र पाहण्याचा योग आला, समुद्र स्नानाचा, समुद्र दर्शनाचा योग आला. आपण समुद्र पाहिला म्हणतो. बरोबर आहे. आता माझा प्रश्न पुढे आहे. आपण समुद्र पाहिला का समुद्राचा छोटासा भाग पाहिला. बरं छोटासा म्हणजे एकूण पृथ्वीवर जेवढा समुद्र आहे त्याचा किती छोटा. अगदी 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 फारच कमी. सुईच्या टोका एवढा, त्याही पेक्षा कमी, अतिशय अल्प आपण भाग पाहिलाय समुद्राचा. काय 1-2 किलोमीटर पर्यंत जिथे नजर पुरते तिथपर्यंत छोट्या छोट्या होड्या वगैरे काही दिसतात. त्याच्या पुढे काही दिसत नाही. पण तरी आपण काय म्हणतो समुद्र पाहिला. परमात्म्याच्या बाबतीत तसंच आहे. परमात्म्याला अनेक ऋषीमुनींनी गायलं, अनुभव सांगितला. अनेक ग्रंथांनी त्याला गायलं, अनुभव सांगितला. श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला. सुरुवात त्या प्रमाणाचे इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. विठाला 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 विठाला. पण हा परमात्मा किती समजला. आपल्याला जेवढा समुद्र दिसला, एक तर अनेकांना देव पाहताच आला नाही, पण ज्यांनी पाहिला त्यांनी सुद्धा आपण जेवढा समुद्र पाहिला तेवढाच देव पाहिला. आणि म्हणून हे भांडणं आहे. कोणी म्हणतंय देव निर्गुण आहे, कोण म्हणतंय सगुण आहे, कोण म्हणतंय आम्ही रामाचे भक्त आहोत, कोण म्हणतं आम्ही कृष्णाचे भक्त, कोण म्हणतंय आम्ही एकमुखाच्या दत्ताचे भक्त, कोण म्हणतात आम्ही 3 मुखाच्या दत्ताचे भक्त. या भांडणाचं कारण काय. कोणीच चुकीचं नाही आहे. पण ज्याला जेवढा देव समजला, आकलन करून घेता आला, त्यांनी तसतसा तो स्वीकारला आणि मानला. विठाला आणि म्हणून वेदांना जिथे कळत नाही आणि असा हा वेदशास्त्रांना अनाकलनीय परमात्मा नाथ महाराज म्हणतात तो मूळचा निर्गुण निराकार. परंतु ज्या वेळेला द्वापार युगामध्ये परिस्थिती निर्माण झाली, कंस, चाणूर, मर्दन, मुष्टिक, शिशुपाल, जरासंध, वक्रदंत कितीतरी राक्षस होते, ज्यांच्या अनाचारानं अत्याचारानं लोक भयभीत झाले. आणि अशा वेळेला सर्वांनी प्रार्थना केली, देवा तुम्ही आता अवतार घ्या. या साहेब बसा. विठाला विठाला परमात्म्याची आराधना केली. देवा तुम्ही अवतार घ्या. कारण प्रार्थनेला जन्म कधी मिळतो, जेव्हा प्रयत्न अपुरे पडतात, प्रयत्नांची पराकाष्ठा होते. जाता आता सांगून जाईल, ज्यांनी प्रयत्न व्यवस्थित केले त्यालाच नंतर प्रार्थना करण्याचा अधिकार असतो. ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं त्यालाच पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. साहेब इथं बसलेत, गुंजाळ साहेब. ज्यानं ग्रॅज्युएशनच पूर्ण केलं नाही, ज्याच्याकडे BAचं, BSCचं, BCOMचं सर्टिफिकेट नाही, किंवा कॉम्प्युटरमध्ये अन्य कोणत्या शाखेत
बॅचलर शाखेचं सर्टिफिकेट नाही, त्याला मास्टरकडे जाता येणार नाही, मास्टर डिग्रीकडे असं आहे. तसं या भूतलावरती भगवान परमात्मा जो मूळचा निर्गुण निराकार आहे, त्याला सगुण साकार करायचंय, त्यासाठी प्रार्थना करायची. पण प्रार्थना कुणी करावी? ज्यांनी काही साधना केली, ज्यांनी काही त्यासाठी प्रयत्न केले. साधना नाही, प्रयत्न नाही, प्रार्थना. मग गरज पडली तर कुणी हाक मारतो. पण ज्या माणसांचे तुमचे संबंध असतात, देवाणघेवाण असते, त्यांना तुम्ही प्रतिसाद देता की नाही, हाक मारली आपण ओ दिली पाहिजे, कारण तेही आपल्या उपयोगाला येतात. त्यांच्याजवळ माणुसकी आहे, त्यांच्याजवळ भावना आहे. अनेक लोकांना अर्ज कोणत्या ना कोणत्या निमित्तानं भरल्यावर मग नातेवाईक आठवतात. ते म्हणतात आमच्या भावाची सून या गावची आहे आणि आमच्या बहिणीची मुलगी तिथं दिलेली आहे. इतके दिवस मेला होता का तू? त्यांच्या घरी सुख झाले, दुःख झाले, तेव्हा नाही गेला. आता अर्ज भरला कशाला तरी, तुला नातं आठवायला लागलं. विठाला 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 विठाला. पण ही वेळ त्या लोकांवर येत नाही जे कायमचे माणसात आहेत, त्यांच्यावर ही वेळ येत नाही. जे सततच सुखादुःखात जातात, काम असो नाही तर नसो, पण ज्यांना संबंध जपायची सवय आहे, माणुसकी जपायची सवय आहे, त्यांचे संबंध नेहमी टिकतात. कामापुरता मामा अशी आपल्याकडे म्हण आहे. तर कामापुरते संबंध नको. म्हणून देव सुद्धा एखाद्याला काही दुःख झालं आणि त्यानं प्रार्थना केली, सगळ्याच्या प्रार्थना कशा ऐकेल? आमचे महाराज म्हणायचे देवाला सुद्धा आवाज परिचयाचा लागतो. आता उदाहरण देतो. रात्रीची वेळ आहे आणि एखादा मनुष्य प्रवास करत चालला, मध्येच गाडी बंद पडली. लक्षात आलं शेजारी आपले दूरचे कोणीतरी पाहुणे आहेत, पूर्वी कधी येऊन गेलोय. आणि मग त्यांनी जाऊन आवाज दिला, ओ आम्ही वडगाव पानचे आहोत. आवाज परिचयाचा वाटला, कारण दहाव्याला येऊन गेलेले होते, लग्नाला येऊन गेलेले होते, संगमनेरात भेटल्यावर रामराम घातलेला होता, त्याच्यामुळे आवाज परिचयाचा होता. त्यांनी पटकन दार उघडलं, सांगितलं तुमची बंद पडली गाडी ना, इथे राहू द्या, इथेच थांबा, नाही तर आमची गाडी घेऊन जा. मदत केली. आवाज परिचयाचा लागतो. देवासमोर अनेक जण येतील, पण देवाला सुद्धा काय लागतो? आवाज परिचयाचा लागतो. की निदान श्रावण लागल्यावर तरी यानं नियम पाळलेले आहे. हा 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 लईच मुद्द्याचं बोललो मी, कारण आज गटारी आहे. मी आमच्या ह्या तरुणांना धन्यवाद देतो की अरे तुम्ही अशा पर्व काळावर हरिनाम सप्ताह करताना अन्नदान करताय आणि गटारीला अनेक लोक गटारात लोळतात, पण तुम्ही या अमृताच्या गंगेमध्ये स्नान करताय. काय तुमचं भाग्य आहे. हे सावता महाराजांचे आशीर्वाद आहे, माऊलीचे आशीर्वाद आहे, तुकोबारायाचे आशीर्वाद आहे, पांडुरंगाचे आशीर्वाद. विठाला देव सुद्धा पाहतो. याने घरी देवपूजा केलेली आहे, याने ग्रंथ वाचलेला आहे, हा पारायणाला बसलेला आहे, परिचयाचा आहे, याची प्रार्थना कबूल करायला पाहिजे. यानं सावता महाराजाच्या सप्ताहाची वर्गणी दिलेली आहे, यानं वेळ देऊन धावपळ केलेली आहे. आणि म्हणून मायबाप हो, प्रयत्नांची पराकाष्ठा ज्या वेळेला होते तेव्हा प्रार्थनेचा जन्म होतो. हे माझं वाक्य होतं. या जगामध्ये धर्म नांदावा, शांती नांदावी, यासाठी प्रयत्न झाले सर्वांचे, पण सज्जनाचं बळही तोकडं पडू लागलं. अशा वेळेला त्या शक्तीला प्रार्थना केल्याशिवाय, म्हणून द्वापार युगामध्ये पृथ्वी मातेसह सर्वांनी प्रार्थना केली अशी कथा आहे. मी त्याचा विस्तार करत नाही, आपल्याला माहिती आहे. आणि मग भगवान परमात्मा, आता हा श्रावण मास जो येतोय त्या श्रावण मासाच्या वद्य अष्टमीला भगवान प्रगट झालेले आहे. आणि प्रगट झाल्यानंतर 8 वर्षाची मूर्ती, चतुर्भुज रूप, सावळा सुकुमार वर्ण, तेजपुंज कांती, आणि अशा पद्धतीचं ते रूप पाहून वसुदेव देवकीनं पुन्हा पुन्हा वंदन केलं. वसुदेव देवकीच्या पोटी अवतीर्ण झाले. पण देवकी मातेनं सांगितलं तुम्ही माझं बाळ व्हा, कारण मी त्यासाठी तप केलेलं आहे, प्रार्थना माझी त्यासाठी आहे. आणि भगवान परमात्मा बालक झाला. होय भक्ती केला तैसा पुरवे धरावी ते इच्छा.
मला वाटतं आपल्याला सुद्धा स्त्री पुरुष तरुण वृद्ध सर्वांना जिथे जी भूमिका करायची ती करता आली पाहिजे. ज्या दिवशी आपण श्रोत्याच्या भूमिकेत असतो आपण श्रोता व्हावं. ज्या दिवशी आपण गायकाच्या भूमिकेत आहे, मग तो जरी कीर्तनकार असेल, आता हे आमची कीर्तनकार मंडळी आहे, पण आज आवश्यकता आहे की बुवा हे महाराज आलेत, आपल्याला त्यांना साथ देणं आवश्यक आहे. ते गायकाच्या भूमिकेत, श्रोत्याची भूमिका, वक्त्याची भूमिका, मृदंगवादकाची भूमिका. माझे एक मित्र आहे मृदंगवादक, ते वाजवतात कमी बोलतातच जास्त. विठाला विठाला मी त्यांना एकदा म्हटलं तुमचा गैरसमज झालेला दिसतो, बोलायचं नाही बोल वाजवायचे. विठाला 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 विठाला. कोणत्याही क्षेत्रात आपल्याला आनंद त्यावेळेला मिळतो ज्यावेळेला आपण तिथली भूमिका. म्हणून आता मला मुद्द्यावर यायचंय. तुम्ही कुणी असा, तुम्ही एखादे मोठे व्यापारी आहात, मोठे पुढारी आहात, मोठे कीर्तनकार आहात, मोठे प्रसिद्ध कोणी नेते अभिनेते आहात, उद्योजक आहात, पण घरी जर आलात ना तर आईवडिलासाठी त्यांचा तुम्ही मुलगा आहात, तुमच्या लेकरांसाठी तुम्ही त्यांचे बाप आहात, भावासाठी भाऊ आहात, पत्नीसाठी पती आहात, बहिणीसाठी भाऊ आहात. हे जी माणसं विसरत नाही त्यांचा प्रपंच शेवटपर्यंत सुखाचा होतो. पण जे वाहवत जातात ना धुंदीत, मी लय प्रसिद्ध, मी लय मोठा कीर्तनकार, मी लय मोठा श्रीमंत, नंतर त्यांच्या प्रपंचाची वाट लागते. त्याचं कारण घरपण सांभाळता येत नाही. आणि म्हणून या समाजामध्ये मला आजही अशी आदर्श माणसं तुमच्यासारखी दिसतात की ज्यांनी अनेक व्याप सांभाळत असताना आपल्या घराचं घरपण टिकवलं, सांभाळलं. मी त्यांना धन्यवाद देतो. बाहेरचं एखादं काम कमी झालं चालेल, पण घराचं घरपण सांभाळा. हे मला नव्या पिढीला सुद्धा आवर्जून सांगायचं आहे की त्या भावासाठी तुम्ही त्याचे भाऊ म्हणून शेवटपर्यंत राहा, पत्नीसाठी पती राहा, लेकरांसाठी त्यांचे बाप राहा. नाही तर तुम्हालाच माहित नाही तुमचं लेकरू कितवीला आहे. याला काय प्रपंच म्हणताय? बहीण घरी आलेली आहे आणि तुम्ही फिरायला गेले बोंबलत. नाही म्हणे मित्र मला चाल म्हणले. अरे बहीण भेटायला आली, बहीण जर 2 दिवसासाठी घरी आलेली तर त्यावेळेला निक्षून सांगा मित्रांना की बाबा माझी बहीण सासूरवासीन इतक्या दिवसानं आली, मला जरा तिच्याबरोबर बोललं बसलं पाहिजे, माझ्या भाचे कंपनीला जरा काही खाऊ खायला घेऊन गेलं पाहिजे, मी नाही येणार. आणि हे ज्यांना कळेल ते खरे परमार्थीन, ते खरे संसारी. नाही तर काय चाललंय हल्ली, उरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी. विठाला 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 विठाला. काय शिकवायचं लोकांना सांगा ना तुम्ही. अरे मोक्षावर नंतर बोलू, मोक्ष तर आपल्याला प्राप्त करायचाच, यासाठी परमार्थ आहे. तुम्हालाही पाहिजे आम्हालाही पाहिजे, परंतु जीवनाचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे. जीवनाचे नियम तरी आम्ही सांभाळले पाहिजे. आणि म्हणून या समाजामध्ये असे चांगले परिवार, असे चांगले तरुण वृद्ध अजूनही आहेत की जे खऱ्या अर्थानं या सगळ्या चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या भूमिका जपतायत. मला हेच सांगायचंय की श्रीकृष्ण सुद्धा, आई म्हणाली ना तू बाळ हो. आता माझा मुद्दा ध्यानात घ्या, मी का बोललो हे सगळं, पसारा का लांबवला मध्ये, यासाठी लांबवला. एवढा मोठा देव आहे पण होय भक्ती केला तैसा. आणि श्रीकृष्णाचं चरित्र बघा ना, तो मित्रांसाठी मित्र झाला, प्रसंगी युद्ध करण्यासाठी ठाम उभा राहिला, अर्जुनासारख्या सहकार्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याचा गुरु झाला, नंद यशोदा वसुदेव देवकीसाठी त्यांचा पुत्र झाला. मला वाटतं आपल्याला नेहमी भूमिकेत अडकून चालत नाही. जिथे जी भूमिका आवश्यक आहे ती आपल्याला करणं गरजेचं आहे. विठाला विठाला आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ साहेब आणि त्यांच्यासोबत सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. मी या व्यासपीठाच्या वतीनं आणि आपल्या सगळ्या वडगाव पानकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. आपल्या साई ग्रुपच्या वतीनंही त्यांचं स्वागत करतो. त्यांनी नुसती उपस्थितीच लावली नाही तर या धार्मिक कार्यात
आपले शेतकरी कष्टकरी मंडळी पुढे येऊन करतायत, काहीतरी हातभार लावावा म्हणून 11,000 रुपयाची देणगी सुद्धा या सप्ताहासाठी दिलेली आहे. आता ही 11,000ची देणगी म्हणजे सुरुवात आहे. साईबाबाचं मंदिर पाया पडतानाच मला ध्यानात आलं, सावता महाराजांचं आणि साईबाबाचं मंदिर जरा थोडंसं लहान आहे. आणि आमच्या सावता महाराजांचं कार्य जर एवढं महान आहे तर त्यांचं मंदिर सुद्धा हळूहळू मोठं झालं पाहिजे. आणि तुम्ही जर काम सुरू केलं, ऐका ऐका ऐका, अजून आमदारावर जबाबदारी नाही, पहिली तुमच्यावर आहे. तुम्ही साई ग्रुपने, मला खात्री आहे आमचं साईनगरचं तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ हे काम लवकर हाती घेतील. आणि तुम्ही हाती घेतलं की त्याच्यात मुंगीचा खारीचा वाटा नाही, हत्तीचा वाटा आमदार उचलतील. आणि ते निश्चित काम तुमच्या हातून व्हावं. आता मला काय कोणी सांगितलेलं नाही, पण मी बळच रेटलंय बरं. पण कदाचित देवाची इच्छा असेल तर मला माहित नाही मला का ध्यानात त्यांनी दिलं. पण येणाऱ्या काळात आमच्या सावता महाराजांचं, साईबाबाचं, पांडुरंगाचं मंदिर इथं भव्य व्हावं एवढीच प्रार्थना. विठाला कुंडली कवरदा हारी ज्ञानदेव विष्णुपंत या. वा वा वा. डोक महाराजांचे अतिशय प्रिय लाडके शिष्य आहेत आणि बाबांच्या दरवर्षी कीर्तनाला येतोय. आजही गेलं पाहिजे कारण माझेही त्यांचे तसेच जिव्हाळ्याचे संबंध आहे, म्हणून तेही आले. त्यांना धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला. हो हो, मी आपल्याला सांगत होतो की भगवान सुद्धा आपल्या भूमिकेत लवचिक राहतो, हे मी सांगत होतो. आपल्याला सुद्धा आपलं काम करत असताना मी सुरुवातीला उदाहरणं दिली. आपण कोणी असलो तरी आपल्याला आई वडिलासाठी आपण त्यांचा मुलगा आहोत हे विसरता येत नाही. गुरूंसमोर आपण त्यांचा शिष्य आहोत हे विसरता येत नाही. देशासाठी पहिल्यांदा आपण नागरिक आहोत हे विसरता येत नाही. कुटुंबासाठी आपण एक कुटुंबीय आहोत हे विसरता येत नाही. आणि मला वाटतं हे ध्यानात राहिलं की माणसं निश्चितपणे चांगलं काम आयुष्यामध्ये करू शकतात. दुर्योधन हे विसरला, कंस हे विसरला, बापाला नजर कैदेत टाकलं म्हणजे संबंध विसरला की नाही. कंस विसरला, स्वतःच्या बहिणीला मारायला लावला म्हणजे विसरला का नाही. बहिणीसाठी भाऊ राहिला का तो. आणि ज्यांनी ज्यांनी प्रसंगी आपली संस्कृती विसरले त्यांचा समूळ नाश झाला. हा जगाचा इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही जाईल तिथे रोज हीच विनंती करतो आमच्या सगळ्या कुटुंबांना, तरुण पिढीला, की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातून येणाऱ्या काळामध्ये हा देश, देव, धर्म, संस्कृती याचं पालन कसं होईल. आपल्या घरातलं देवघर हे प्रसन्न राहिलं पाहिजे. आपल्या घरातली म्हातारी माणसं ही आनंदी राहिली पाहिजे. आपल्या घरातली नवी पिढी सुसंस्कारित झाली पाहिजे. आपल्या घरात येणाऱ्यांचं येणं जाणं त्या माणुसकीनं चालू राहिलं पाहिजे. आणि हे सगळं शिकवण्यासाठी कीर्तन आहे. गाथा ते सांगतो, ज्ञानेश्वरी तेच सांगते, सावता महाराज तेच सांगतात. आणि या सर्व संतांनी आम्हाला या सन्मार्ग म्हणून भगवान कृष्ण परमात्मा आता प्रगट झालेले आहे. देवकी समोर एक दिवसाचं बाळ होऊन पहुडले. पण देवकी मातेला भीती वाटू लागली. कंसाला जर कळलं तर आत्तापर्यंत 6 बालकं मारले तसं या बाळालाही मारील. आणि म्हणून तिनं वसुदेवजींशी बोलायला देवकीनं सुरुवात केली. त्यावेळी भगवत इच्छेनं काही सूचना मिळाली. आकाशवाणी झाली. नंदाच्या घराला मजने गोकुळाला आनंद झाला. कड्या कुलप आपोआप उघडली गेली. हातातल्या बेड्या गळून पडल्या. मनसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. रक्षपाळ हे त्यांना झोपा लागल्या. मी नेहमी सांगतो की आपण जोपर्यंत काही करत असतो आणि आपल्या मनासारखं होत असतं तोपर्यंत ती भगवंताची इच्छा असते. पण ज्या वेळेला आपण काही प्रयत्न करूनही काही गोष्टी आटोकाट प्रयत्न करून होताना दिसत नाही त्यावेळेला समजायचे की भगवंताची मर्जी आता संपलेली आहे. कंसाला सुद्धा तो दुष्ट असताना काही काळ त्याच्या मनासारख्या गोष्टी घडल्या. अनेक वेळा असं घडतं. एखादा गावगुंड असतो, गावातली शहाणी माणसं त्याच्या समोर झुकून बोलतात. त्याला असं वाटू लागतं की आपण गावाचेच नाही, आपण आता जगातले सगळ्यात मोठे
समर्थ झालोय. पण एक वेळ अशी येते की त्याच्यावर अत्यंत दयनीय वेळ येते. एकतर त्याला जीवानिशी जावं लागतं किंवा भीक मागायची तरी वेळ येते. हा जगाचा इतिहास राहिलेला आहे. सगळे सिनेमा, नाटक, ग्रंथ, व्हिलन आणि हिरो, सत्कर्म करणारा आणि दुष्कर्म करणारा यांनीच भरलेले आहे. आणि शेवटी जे आपल्या भारताचं घोषवाक्य आहे, सत्यमेव जयते, दुष्टालाही काही काळ संधी मिळते. कारण परमात्म्याला वाटतं आज ना उद्या चांगलं काही करील. पण ज्या वेळेला त्याचे दुष्टपणाचे कृत्य वाढतच जातात त्यावेळेला कुठेतरी त्या परमात्म शक्तीचा कोप होतो. आणि कंसाच्या बाबतीत तसंच झालं. आता भगवान प्रगट झाले. यमुनामाईनं वाट दिली. वसुदेवजींनी या बाळाला गोकुळामध्ये नंदबाबा यशोदेच्या घरी रात्रीचं नेऊन ठेवलं. नकळे कोणाला देवाविना. तिथे माया रूपी मुलगी जन्माला आली. तिला घेऊन आले. माया रूपी मुलगी जेव्हा कंसाच्या कारागृहात दाखल झाली तेव्हा गोंगाट सुरू झाला. जिथे माया आहे केवळ तिथे गोंगाट असतो. आणि जिथे लक्ष्मीसह देव नांदतो तिथे समाधान असतं. म्हणून आपल्या घरात माया यावी की लक्ष्मीसह नारायण यावा हे आपण ठरवायचंय. कारण समाधान बिघडतं जर नुसतीच माया आली. आणि धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे. नीतीनं कष्टानं सन्मार्गानं येते ती लक्ष्मी. अन्यायानं अनितीनं ओरबाडून घेतली जाते ती माया. विठाला विठाला म्हणून मायारूपी मुलगी आल्याबरोबर गोंगाट सुरू झाला. कंसाला बातमी कळली. आला त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. पण आता इथून आत्तापर्यंत कंसाची मर्जी चालली होती. इथून पुढे आता देवाची मर्जी चालणार होती. यामध्ये ट्विस्ट आला होता. आता या कथेमध्ये काय आला? ट्विस्ट म्हणतो ना आपण आजच्या भाषेत, नवीन मुलं म्हणतात ट्विस्ट आला. तसा हा ट्विस्ट आला. आणि भगवान परमात्म्याला अभिप्रेत असलेलं कार्य सुरू झालं. त्या देवीनं सांगितलं, मायारूपी देवीनं, तुझं लागी वधी उपजला मज आधी. आणि इकडे गोकुळामध्ये बातमी पोचली सकाळी. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि मग आनंदोत्सव साजरा झालेला आहे. आनंदाचे उत्सव धार्मिक क्षेत्रामध्ये सात्विक रीतीनं साजरे केले जावेत या पुढच्या काळामध्ये आम्हा सर्व कीर्तनकारांची अपेक्षा आहे. खरं म्हणजे अलीकडे आपण आपल्या धर्माचं विकृत स्वरूप आणि नाईलाज होतो. तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांना सुद्धा आता पोरं ऐकत नाही, मग जाऊ द्या काय करणार. तुम्हा आम्हा सर्वांना कधी कधी गप्प बसावं लागतं. पण दहीहंडीचं स्वरूप असेल किंवा गणपती उत्सवाचं स्वरूप असेल, नवरात्रीचं स्वरूप असेल, ते सात्विक राहिलं पाहिजे. मला आजही पुण्यामध्ये मी ज्या ज्या वेळेला कार्यक्रमाला गणपतीच्या काळात जातो आमदार साहेब, त्यावेळेला तिथले कार्यकर्ते पांढरी टोपी डोक्यावर घालून, पांढरा शुभ्र वेश घालून आरती करताना दिसतात, प्रसाद वाटताना दिसतात. तिथे दिवसभर तुम्हाला गणपतीचे स्तोत्र किंवा भजन गायलेलं त्या गणपतीसमोर स्पीकरवरती दिसतं. सांस्कृतिक कार्यक्रम होतात, प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात, धार्मिक कार्यक्रम होतात. पण कुठेही विकृत कार्यक्रम गणपतीमध्ये दिसत नाही. पण दहीहंडी बाबतीत आता जास्त झालं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी थोड्याशा आपल्या धर्माला विटंबित करणाऱ्या आहेत असं मलाही मनापासून वाटतं. लोकांची इच्छा असते म्हणून करावं लागतं हे जरी खरं असलं तरी याला एक सुसंस्कृत वळण, उत्साहातच झाला पाहिजे. आपले सण हे अतिशय धूमधडाक्यात झाले पाहिजे, पण ते विकृत नको, सुसंस्कृत झाले पाहिजे. विठाला 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 विठाला. गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याचं स्वागत झालं. पण कसं झालं? गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, कथा संकीर्तन झालं, दान धर्म एकमेकांना दिला गेला. आणि 5वीच्याच दिवशी संकट आलं मायबाप हो. पूतना राक्षसीनं विडा उचलला होता कृष्णाला मारण्याचा. कुठेतरी ते बाळ असेल आणि मी त्याला मारून येईल असं म्हणून ती कंसाकडून निघाली. पूतना मावशी कंसाची बहीणच आहे आणि कृष्णाची मावशीच आहे. आणि ती निघाली खरी तिथून, परंतु नेमकं कृष्ण कुठे आहे
शोध घेत 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 पण आल्यानंतर तिनं काय केलं, एका सामान्य माय भगिनीसारखं स्वरूप धारण केलं. कारण मी पुतना आहे हे जर गेल्याबरोबरच कळलं तर मला प्रवेश कोण देईल. म्हणून संकट, अनेक जीवनातली संकट ही गोड आणि गोंड स्वरूप घेऊन आपल्या आयुष्यात येतात. आणि हे ज्यांना ओळखता आलं ते जीवनामध्ये कमीत कमी दुःखी होतात बरं का. कमीत कमी धोके त्यांच्या जीवनात येतात. गोड गोंड स्वरूप घेऊन येणारे संकट कळले नाही तर आयुष्य काय, देश आणि जग सुद्धा धोक्यात येतं. म्हणून पुतना मावशी आली, कोणालाच कळलं नाही. यशोदा सुद्धा काम करीत होती आणि ती म्हणाली, अगं यशोदे तुला बाळ झालं, मला नाही सांगितलं, मी बाळ पाहायला आले. अगं पण तुला ओळखलं नाही, मी नाही का तुझी दूरची बहीण आहे आणि म्हणून आले. आता यशोदा माईला वाटलं आपल्या दारात आलेली पाहुणी आहे आणि नाही ओळखलं पुन्हा पुन्हा म्हणावं तर तिचा तो. कधी कधी तुमच्या आमच्यावर सुद्धा असे प्रसंग येतात. जास्त न भेटणारा, क्वचित कधी भेटलेला माणूस तो खूप दिवसांनी भेटतो आणि पुन्हा म्हणतो मला ओळखलं का. आता आमदार साहेब तुम्हाला उत्तर देता येत नाही, पण आम्ही थोडी उघड्या तोंडाची लोक आहोत कीर्तनकार. आम्ही म्हणतो तू अजून चहाच पाजला नाही, तुला कसं काय ओळखायचं. धडाक्यात बोलून जातो आम्ही. तुम्हाला नाही बोलतायत, तुम्ही नका बोलू असं. आम्ही बोलून टाकतो. जर तू तुझ्या घरी अजून नेलं नाही चहा आणि मग ते जरा ढिलं पडतं, ते लावूनच धरतं सारखं, मला ओळखलं का, मला ओळखलं का. अरे काय डोक्याला शीन झाला. विठाला आणि जो नेहमी सेवा करणारा माणूस आहे ना, कधी कधी मला असा प्रसंग येतो पा. सुसंस्कृत माणसांचं कसं असतं, माणुसकीच्या माणसांचं कसं असतं. 4 दिवसाला फोन करणारा असेल पण ज्याला नियम आज पाळायची सवय नाही, तो फोनवर म्हणतो मी अमुक बोलतो. काही सभ्यता आहे. आणि ज्यानं आयुष्यात पहिल्यांदाच फोन केला, काय चाललं महाराज. अरे पण हु इज यू, मला काही समजेना ना तू कोण आहे. मी उत्तर काय द्यायचं. तेव्हा काही गोष्टी अशा आहे की काही सभ्यता या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळेला आमच्या गावखेड्यातल्या माणसांकडनं असंच होतं, ते चांगल्या 5 मिनटं गप्पा मारतात आणि मग कळतं अरे हे तर ते नाही आहे, हे दुसऱ्याशीच बोललो आपण. असं होतं ते. म्हणून सभ्यपणानं आपलं नाव सांगत जावं की मी अमुक आहे. मी फार मोठमोठी माणसं पाहिली, पण ज्या वेळेला एखाद्या मोठ्या समारंभामध्ये तर इतक्या मोठ्या माणसानं परिचय देताना अगदी निसंकोचपणे ते मी अमुक आहे. शिकायला मिळालं अशा लोकांकडनं की सभ्यता काय असते. विठाला 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 विठाला. मी पाहिलंय अशी काही तरुण मुलं चांगली एखाद्या लग्नात गेले तर एखादे आपले काका आहेत, एखादे चुलत मामा आहेत, मावस मामा आहे, तो जातो पाया पडतो, मामा मी आमकी तुमच्या बहिणीचा आमकीचा मुलगा आहे बरं, तुमच्या आमक्या मावस भावाचा मुलगा आहे, मी सध्या पुण्यात असतो, संगमनेरला असतो वगैरे. त्या म्हाताऱ्या माणसांना असं बरं वाटतं काय पोरगं सांगलं. आणि काही पोरं त्या मंडपाच्या कडालाच उभं राहतात, तिथूनच तांदूळ फेकतात आणि मला तरी कुठं रामराम घातला म्हणतात. अरे पण तू गेला पाहिजे, बोलला पाहिजे. कडालाच गेला आणि कडनच निघून आला आणि अशी माणसं मग कडलच राहतात आयुष्यभर. म्हणून माणसात या, नातेवाईकात या, गोतावळ्यात या, बसा, बोला, गावकीत राहा, भावकीत राहा, कडकडं नाही हिंडू नका. विठाला हे आमचं कीर्तन म्हणजे असंच आहे. रोजच्या जीवनातल्या गोष्टी जास्त सांगत आम्ही चालतो, कारण त्याची आवश्यकता आहे आणि तेच आपल्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य, यशोदेला वाटलं फार वेळ जरी हिला म्हणावं नाही ओळखलं, आय बाई तू कोणीतरी माझी बहीण आहे, काय हरकत नाही आहे. मी कृष्णाला पाहू का. नाही ग आत्ताच झोपी घातलाय त्याला, जरा झोपू दे. आणि तेवढ्यात कृष्ण रडायला लागला. कृष्ण का रडायला लागला. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सांगायचे, कृष्णाला आपल्या अवतार कार्याचा प्रारंभ करण्याचा क्षण होता आणि कोणत्याही कार्याच्या आरंभालाच माणसाने आळस करू नये. आरंभी आळस करू नये, कारण आरंभ जर अतिशय उत्साहात आनंदात तर त्याचा शेवटसुद्धा उत्साहात आनंदात. ते इंग्रजीमध्ये काहीतरी म्हण आहे, असं म्हणतात की ज्या गोष्टीचा स्टार्ट चांगला होतो तिचा एंड चांगला होतो. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीचा आरंभ, कृष्णाला त्यांच्या कार्याचा आरंभ करायचा होता पण झोपलेले उठले.
पण आता मी उठलो हे कसं जाणीव करून द्यावी. लहान लेकरू आहे, मग रडायला लागले. रडायला लागल्यानंतर ती पुतना जी वेश पालटून आलेली आहे ती म्हणाली, मीच सांभाळते तुझ्या बाळाला, तू तुझं काम कर. देवकी तिच्या सकाळच्या यशोदा तिच्या सकाळच्या कामात होती. पुतना मध्ये गेली, बाळाला घेतलं आणि तिने ठरवलं होतं विष पाजून याला मारायचंय. भगवंतानं विषही पिऊन टाकलं, पुतनेचे प्राणही खेचून घेतले आणि शेवटी त्या पुतनेला त्यांनी मोक्ष दिला. तिला मरावं लागलं. मरताना मात्र ती तिच्या पूर्व रूपात येऊन पडली. माणसाने आयुष्यभर सोंग केलं तरी मरतेवेळी आपण कोण आहोत हे स्मशानात बोललं जातं. तुम्ही किती गरिबीच्या परिस्थितीत जगलेला असाल, पण जर तुमचं अंतकरण मोठं असेल, तुमचे संस्कार मोठे असतील, तर शेवटच्या दिवशी तरी लोक मान्य करतात एक मोठा माणूस आपल्यातून गेला. हा, गरिबीत जीवन जगलेला असू द्या, पण ज्याचे विचार मोठे, संस्कार मोठे, ज्याची सेवा मोठी, लोक म्हणतात एक मोठा माणूस गेला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मरते वेळी शेवटच्या क्षणाला आडपडदा राहत नाही, सोंग शिल्लक राहत नाही. आणि म्हणून पूतना ही राक्षसी हे लक्षात आलं. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं कार्य खऱ्या अर्थानं सुरू झालं. जो निर्गुण निराकार होता तो यासाठी आता नंदा घरी आला, सगुण साकार झाला. अभंगाचं दुसरं चरण. तो हा श्री हरी नंदाची ये घरी, 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 तो हा श्री हरी नंदाची ये क्रीडे नाना पारी गोपिकाजी, क्रीडे नाना पारी गोपिकाजी, तो हा श्री हरी नंदाची ये घरी, तो हा श्री हरी नंदाची ये घरी. अवघ्या 2-5 मिनिटामध्ये आपण थांबूया. 12:15 वाजून गेले आणि आपल्याला महाप्रसादादी सगळा कार्यक्रम आपला अजून संपन्न व्हायचा आहे. या ठिकाणी आमदार साहेब आणि अनेक मान्यवर मंडळी आलेली आहेत. त्यांचे काही स्वागत सत्कार आणि काही आभार आमच्या साई ग्रुपलाही मानायचे आहेत. आणि म्हणून 10-5 मिनिटाचा वेळ त्यांनाही पुरेसा मिळणं आवश्यक आहे. मी पुढील चरणाचा सरळ अर्थ पाहून आपल्यासमोर बरोबर वेळेमध्ये थांबतो. तो हा श्रीहरी नंदाची ये घरी, क्रीडे नाना परी गोपिकांशी. जो निर्गुण निराकार तो सगुण झाला आणि आता हळूहळू रांगायचा तो खेळायला लागलेला आहे. आणि खेळायला लागल्यानंतर गोपाळ गोपिका यांच्या समवेत तो खेळतो आहे. महाराजांनी वर्णन केलंय की नाना प्रकारच्या त्या गोपिकांनी गोपाळामध्ये खेळताना भगवान, मी भगवान आहे किंवा मी राजपुत्र आहे असा अभिनिवेश ठेवत नाही. समरसता याला म्हणतात. आणि ही समरसता साधता आली की सगळे आपले होतात, आपण सगळ्यांचे होतो. मी वेगळा तुम्ही वेगळे ही भूमिका राहिली की दुरावा निर्माण होत जातो. आणि मी तुमच्यातील आहे तुम्ही माझ्या आत ही भावना वाढीस लागली की समरसता प्राप्त होते. संतांनी या समरसतेला खूप महत्त्व दिलं. वारकरी संतांनी त्यासाठी सर्व नियम हे समाजाप्रमाणे आपले ठेवले. वारकरी संतांनी कधी आपला आहार विहार परिधान हे जगापेक्षा वेगळं केलं नाही. त्याचं कारण उद्दिष्ट असंच होतं की आपण सगळ्यातले आहोत आणि सगळे आपले आहोत याच्यात दुरावा निर्माण होऊ नये. म्हणून वारकरी संतांनी जे तुमच्या पंक्तीला चालतं तेच आम्हाला जेवायला चालतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आमचा पांडुरंग जर सावता महाराजांच्या घरी येऊन कांदा मुळा भाजी खातो आणि आमचा महाराज जर म्हणायला लागला तुमच्या घरचं चालत नाही, त्याला म्हणावं तू आम्हाला पुढच्या वर्षी कीर्तनाला चालत नाही. कारण वारकरी संप्रदाय हा नाही आहे. वारकरी संप्रदाय हा आहे की भाकरीतली भाकर खावी, गोंगडीतल्या गोंगडीवर बसावं आणि सगळ्यांमध्ये समरस होऊन आपली सेवा करत राहावी. विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ आणि म्हणून
भगवान परमात्मा आता नाना प्रकारच्या खोड्याही करतो आहे. चोरावया निघे गोपिकांचे लोणी, सवंगडे मिळवणी एक सरे. कोणत्या घरी चोरी करायचे देव? घर पाहोनी एकांताचे, नवविधा नवनीताचे. भक्तिरूपी नवनीत ज्या घरात आहे त्या ठिकाणी भगवान चोरी करत होता, कारण त्याला भक्तिभावाची अपेक्षा आहे. त्याला वस्तूच्या अपेक्षेनं तो चोरी करत नाही. चोरी हे एक या अभंगांमध्ये एक निमित्त केलेलं आहे, रूपक केलेलं आहे. परंतु भगवान भक्तिभाव स्वीकारत होता. अखेर गोकुळातील काम भगवंताचं आटोपत आलं. नाना प्रकारच्या राक्षसांना त्यानं धडा शिकवला. महाबळ भटाची विटंबना केली, तृणावर्त राक्षस शकटासुराचा उद्धार केला. अजून कालिया मर्दन करायचंय, कंसादी राक्षसांना मारायचंय, पुढेही बहुत करणे आहे. आणि म्हणून आईच्याही खोड्या केल्या, कारण गोपिकांच्या खोड्या केल्या. गोपिका तक्रारी घेऊन आल्या, पण यशोदामाईनं सांगितलं नाही, तुम्ही माझ्या मुलावर आळ घेताय. माझं बाळ कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाढाने गे गोकुळ जाणारे, काय सांगता गाढाने गे, गोकुळ जाणारे. शेवटी गोपिका सर्व एकत्र आल्या. आपलं म्हणणं प्रभावानं मांडायचं असेल आणि एकेकाचं म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल तर एकत्र यावं म्हणून आपल्या लोकशाहीमध्ये जो आंदोलनाचा, असहकाराचा, सत्याग्रहाचा अधिकार दिला गेलेला आहे, तर त्याचे काही धागेदोरे आपल्याला पुराण ग्रंथामध्ये सापडतात. द्वापारयुगामध्ये सगळ्या गोपिका यशोदामाईच्या घरी आंदोलन करायला आल्या असा पुरावा सापडतो. नाथ महाराज तो लिहितात. मिळोनी अवघ्या गवळणी, येती नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमुच्या सुना घेवोनी. एकतर सगळ्या गोपिका नंदाच्या यशोदेच्या अंगणात आल्या, आंदोलन, आणि जातो आम्ही गोकुळ सोडोनी, बहिष्कार. हे जे काही लोकशाहीतले हत्यार आहे आपण म्हणतो, त्याचा वापर त्याही वेळेला. म्हणजे आमच्या देशात आणि आमच्या संस्कृतीत लोकशाही आपण जरी म्हणत असलो 47ला स्वीकारली, तरी ती मुळात आपल्या पूर्व परंपरेनं ऋषीमुनींपासून आपली लोकशाहीच चालत आली, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून अमेरिकेची लोकशाही जुनी, ब्रिटनची लोकशाही जुनी असं म्हणण्यापेक्षा भारतातली जी काही सुसंस्कृत लोकशाही आहे ती पूर्वीपासूनचीच आहे. विठाला आणि म्हणून सर्व गोपिका असं म्हणायला लागल्यानंतर यशोदेनं म्हणणं ऐकून घेतलं आणि सांगितलं, उद्या जाई तुराना, सवे घेवो निगोधना. आनंद झाला. भगवान आता गोपाळांच्या सोबत यमुनेच्या तीरावरती गायी चारण्यासाठी आलेला आहे. यमुनेच्या अर्ध्या वाळवंटातून उन्हाळा दिवस आहे, पाणी वाहतंय, पाण्याची धार वाहते आणि उर्वरित वाळवंटामध्ये खेळ मांडियेला वाळवंटी घाई. गोपाळांचे खेळ रंगलेले आहेत. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी, खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना, गाई गोपाळ सवंगडे वना. ओ गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. विटी दांडू चेंडू लगोरी हुतुतू हमामा हुंबरी सर्व खेळ झाले. गोपाळ दमले सुद्धा, कारण आपल्याला वेळेत थांबायचं आहे. आणि त्यामुळे मग एक गोपाळ पुढे आला आणि त्यानं सांगितलं, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. एक आहे आमदार साहेब की द्वापारयुगामध्ये कृष्ण हे नंद यशोदा वसुदेव देवकीच्या आज्ञेत होते, पण काल्याच्या कीर्तनात ते कीर्तनकाराच्या आज्ञेत असतात. त्यामुळे किती वेळ खेळायचं आणि कधी काला करायचा हे कीर्तनकारांना ठरवावं लागतं. पण एक आहे
की कीर्तनकाराच्या आज्ञेत कृष्ण असले तरी कीर्तनकार हा समाजाच्या सेवेत आणि आज्ञेत असतो, त्यामुळे त्याला ते भान ठेवून पुढे जावं लागतं. आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये खेळताना बागडताना सर्वांमध्ये जेवतोय. सगळ्यांची शिदोरी त्यानं एकत्र केलेली आहे आणि खेळही झालेले. एका जनार्दनी खेळतसे खेळ नकळे अकळ आगम निगमा, आणि सर्वांची शिदोरी एकत्र करून तो काल्याचा प्रसाद त्यानं सर्वांना दिला. ज्या प्रसादाचं वर्णन केलं, खडकी सोडियल्या मोठा आजीचा दही काला गोमटा, घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो. एकदा आपण वर हात करून भगवंताचा जयघोष करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्री संत सावता प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण नम पार्वती पतये हर हर विठोबार खुमाये टाळी टाळी हा 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 जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये हरी देव विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार. शेवटची चाल. एका जनार्दनी खेळत असे खेळा, एका जनार्दनी खेळत असे खेळा, एका जनार्दनी खेळत असे खेळा, एका जनार्दनी खेळत असे खेळा. नकळे अकळा आगमनी गमा, नकळे अकळा आगमनी गमा, तो आश्री हरी नंदाची घरी, तो आश्री हरी नंदाची घरी. नकळे अकळ आगमन गमा, तो हा श्री हरी नंदाची घरी, तो हा श्री हरी नंदाची घरी. ओ क्रीडे नाना पारी गोपिकाचे, क्रीडे नाना पारी गोपिकाचे, तो आश्री हरी नंदाची घरी, तो आश्री हरी नंदाची घरी. नाना परी गोपिकासी, क्रीडे नाना परी गोपिकासी, तो हा श्री हरी नंदाची घरी, तो हा श्री हरी नंदाची घरी. हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. त्याला विना लावा. जय जय विठ्ठल, विठ्ठल जय विना त्याला स्पर्श करा. शिंकेला वियले दुरी होतो तिघाची बेवरी, तुम्ही वारे तो इकडे मुख पसरो निकडे, वाहतीच्या धारा घ्या रे तोहीच्या कोपरा. तुम्ही वारे तो इकडे मुख पसरो निकडे, तुका म्हणे हाती तो कादी कवने ने का, तुम्ही वारे तो इकडे मुख पसरो निकडे, कंठी धरला कृष्ण मनी अवघा जने ओ प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला. काला 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 वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी
आम्ही बळी विरगाणी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिली लेकुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला रे कारणे अकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावीचे म्हणाये ते नाही नारायणा सुरवाडिकपणे ते सापडले केणे आता उठावीचे म्हणाये ते नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारिला लाभ आता उठावीचे म्हणाये ते नाही नारायणा करोनी आरती चक्र पाणी ओवाळी आज पुराणे नवसधन्य काळ हा दिवस पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराणे नवसधन्य काळ हा दिवस तुका वाहे काळी उभा सन्निध जवळ आज या पुराणे नवसधन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळी धन्य धन्य ते लोचन ते करती अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळी ते परमानंदा धन्य धन्य ते लोचन ते करती अवलोकन नामा म्हणे केशवाचे देखोनी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन युगे 28 विटेवरी उभा वामागी कुंडलिका बेटी परमालिका चरणी वारी जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव तुळसी माळा गळा करठेवणी कटी कासे पितांबर देवा सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राज जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनैती चंद्रभागे माझी स्नान जगती दर्शन हेळा मातेचा होय मुक्ती केशवाचे नामदेव गावे ओवाळती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा बलिदान गेली कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट होय बोले विश्व ब्रह्मची गेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको माझी आभर करले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद नाय दाखवी आरती तुकारामा तुकिदा तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले मनरागे चोरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आरती तुकारामा गादी लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन कोरले प्रेमे आले आनंद बुजीन भावे ओवाळी नवने विठ्ठल रखुमाई खाली बसा याची व्हावी माझी आस पंढरीचा वारी संत संगे सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वार मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतासी निरवी हेची मजली तुका म्हणे आता उदार तू या संतासी निरवी हेची मजली हे पहा. आता संयोजक मंडळी पुढील जी काही सूचना आहे ती करतील तोपर्यंत आपण कुणी उठू नये अशी आपल्याला विनंती. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आहे प्रसादाची वाट घ्यावे दूर या शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन झालो एक सवा तुम्हाला देवा शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन
तुका म्हणे चित्त करून राहिलो निवांत. जैसे घेऊन जाईन तुमचे झाले भोजन. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम. श्री संत सावता महाराज की जय. पुण्यतिथी निमित्तचा हा त्रिदिनी सप्ताह. आजचा हा आज आपला चौथा दिवस. चौथ्या दिवसाचं काल्याचं कीर्तन आपले सर्वांचे परिचित गुरुवर्य आपले उद्धव महाराज मंडलिक यांनी चांगल्या पद्धतीनं असं आपलं काल्याचं कीर्तन या ठिकाणी केलं. धन्यवाद. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे आणि नेहमी राहतात, तर त्यांचाही धन्यवाद. या ठिकाणी आपले गुंजाळ साहेब दरवर्षी या कार्यक्रमाला त्यांचा सहभाग असतो आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आपली ही 49वी पुण्यतिथी आणि हा 31वा सप्ताह पार पडतो. असे आपले गुरुवर्य डोक महाराज. नेमकं त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशनमुळं त्यांना आज 31 वर्षामध्ये आजचाच हा सत्ताचा काल्याचं कीर्तन त्यांचं खंडित झालं. परंतु त्यांच्या रूपाने आपल्याला गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक या ठिकाणी लाभले. तसा हा आपल्या ढोक महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सतत 49वी पुण्यतिथी आणि 31वं वर्ष आपलं या ठिकाणी काल्याचं कीर्तन सप्ताह पार पडत आहे. या ठिकाणी आपले गुंजाळ साहेब उपस्थित आहेत, तर त्यांनी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रस्तुत प्रसंगी हरिभक्तपरायण गुरुवर्य रामराव महाराज ढोक यांची रिकामी जागा उद्धव महाराजांनी नुसती भरली नाही, तर ती रिकामी जागा ओव्हरफ्लो झाली, भरभरून वाहिली. या ठिकाणी त्यांनी सावता महाराजांचं तत्त्वज्ञान फार सोप्या भाषेत सांगितलं. संसारामध्ये राहूनही संसाराचा वीट न येऊ देता संसाराच्या मार्गाने मोक्षाच्या विटेवर जायचं असेल तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, असं जे सावता महाराजांचं तत्त्वज्ञान आहे ते काल्याच्या कीर्तनामध्ये उद्धव महाराजांनी अतिशय सोप्या साध्या पद्धतीने सांगितलं. ही भूमी साईबाबाच्या पदस्पर्शाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे आणि त्याच्यावर सर्वावर कळस म्हणून आज उद्धव महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी काल्याचं कीर्तन केलं. म्हणून मी सर्व वारकऱ्यांच्या वतीने उद्धव महाराजांना, संयोजकांना, आपल्या श्रोत्यांना धन्यवाद देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार खताळभाऊ या ठिकाणी आलेले आहे, तर ते मनोगत व्यक्त करतील. तर प्रथम या ठिकाणी अमोल भाऊंचा सत्कार महाराजांच्या हस्ते करण्यात येईल. हा बोलतो. या ठिकाणी आपल्या येथील
श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताह 31 वर्ष आणि ज्यांनी आता काल्याची कीर्तनरूपी सेवा दिली असे गुरुवर्य हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक, त्यांना साथ देणारे सर्वच आपले वारकरी, उपस्थित सर्वच गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत. महाराज, सांगायला तसं आहे माझं दुसरं वर्ष. जे आमदार झाल्यानंतर आज सकाळी 9:30 वाजता मुंबईवरून आलो आहे. या कार्यक्रमाला येण्यासाठी खास एक प्रयत्न ठेवला, कारण या ज्यावेळेस अखंड हरिनाम सप्ताह किंवा धार्मिक कार्यक्रम जिथं कुठं असतो त्या कार्यक्रमात गेल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मला या माध्यमातून मिळत असते. आणि ही ऊर्जा घेऊन मी जो घोडदौड सुरू ठेवली त्याचा एक वेगळा मला प्रत्यय नेहमी येत असतो. मागच्या वर्षीसुद्धा आलो होतो, त्यावेळेस सांगितलं का एक वेगळा आनंद देण्याचं काम हे आहे. महाराज, तुम्ही सांगितलं का आत्ताच्या काही गोष्टींमध्ये तरुण पिढी आहे, ही पिढीकडून थोडी कळत नकळत गडबड होतीये. काही उत्सव हे धार्मिक न राहता त्याच्याकडं वेगळ्या पद्धतीने, परंतु आता हा जो साई निर्माण ग्रुप आहे हा एक चांगल्या पद्धतीने चांगला उपक्रम घेऊन चालला आणि खरंच एक त्यांचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे आपण. आज सगळ्यांचं नशीब किंवा सगळ्यांच्या नशिबात काही गोष्टी नसतात, त्या माझ्या नशिबात आहे असं मला वाटतं. मागच्या वर्षी पंढरपूरला गेलो होतो, बऱ्याचशा दिंड्यांचं दर्शन झालं, पायी पायी चाललो. एकदा तरी माणसाने या आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी दिंडी करावी असं मला वाटतं. आणि तो एक आनंद खरंच खूप वेगळा असतो. यावर्षीसुद्धा मला कळालंच नाही, मी 11 किलोमीटर चाललो, पण तिथं चालत राहतो माणूस, न थकता माणूस चालतो. ही खरी आपल्या वारकरी संप्रदायाची, ही खरी आपल्या अध्यात्माची ताकद आहे. आणि ह्या ताकदीच्या जीवावरतीच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले असेल, कितीतरी आपले साधू संत महंतांनी आज ही महाराष्ट्र भारत ही त्यांची भूमी आहे. आणि आज तुम्ही आम्ही जे सुरक्षितता हे करतोय किंवा आज तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने मोकळा श्वास घेतोय, कुठंतरी त्यामागे या साधू संत महंतांचा आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत, खूप मोठं योगदान आहे असं या निमित्ताने मी म्हणतो. आणि हे कार्यक्रम झाले पाहिजे. कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील एक वातावरण सगळं बदलून जातं. सगळेच, इथं कुणी गरीब नसतो, इथं कुणी श्रीमंत नसतो, इथं कुणी लहान नसतो, इथं कुणी मोठा नसतो. इथं आलेला हा फक्त इथून काहीतरी घेऊन जाण्यासाठी, संतांचे विचार घेऊन जाण्यासाठी, आजच्या जीवनकाळामध्ये धकाधकीच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला महाराज लोक प्रबोधन करतात आणि त्यातून निश्चितच प्रत्येकजण काही ना काही घेऊन जातो. आल्यानंतर प्रत्येक गावात बघितलं तर सप्त्याच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींची संख्या खूप मोठी असते. आणि खरी ही ताकद आमची आहे का घराला सांधण्याचं काम, घराला सुरक्षित करण्याचं काम, घर सांभाळण्याचं काम, घरावरती संस्कार करण्याचं काम आमच्या माता भगिनींच्या माध्यमातून होत असतं. आणि खरंच एक खूप म्हणजे मी वारंवार सांगतोय का माझे या संगमनेरचा आमदार झाल्यानंतर रेकॉर्ड तोड सप्त्यांना मी गेलो आहे. मला खरंच एक वेगळा आनंद मिळतो त्या सप्त्यांमध्ये गेल्यानंतर. पूर्ण वेळ ऐकता येत नाही महाराज, खूप इच्छा असती. आज गुरुवर्य उद्धव महाराजांसारख्याचं ऐकणंसुद्धा पूर्ण हे तुमचं भाग्य आहे. आज ढोक महाराजने मागच्या वर्षी ढोक महाराजांबरोबर आपण हे केलं होतं. गुरुवर्य ढोक महाराज म्हणजे जरी आज त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ते नसले तरी उद्धव महाराजांनी निश्चितच आपल्याला कुठेही त्या पद्धतीने उणीव जाणून दिली नाही. त्यामुळं महाराजांनी एक सांगितलं का महाराजांना आल्यावर मंदिराची थोडी खंत जाणवली. महाराज, माझं कामच ते, मी धर्मासाठी वेडा झालेला माणूस आहे. त्यामुळं आत्तापर्यंत माझा बराचसा निधी हा गावागावातील सभामंडपासाठी, मंदिरासमोरच्या सभामंडपासाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी देताना हा बी मी काळजी घेतोय का गावातील रस्ते झाले पाहिजे. ज्या गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो माझ्याकडून सुटला पाहिजे. आणि मला खात्रीने विश्वास आहे का ही एक अदृश्य शक्ती तुमच्यासारख्यांची, सगळ्यांची, एक मायबाप जनतेची अदृश्य शक्ती नेहमी माझ्या पाठीची ठाम उभी राहते. त्यामुळं निश्चित काम आत्ता 1.5 वर्षच झाले, 1.5-2 वर्ष झालेत, अजून भरपूर मला काम करायचं आहे. खूप काम करताना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद नेहमी मला लागणार आहे आणि मला निश्चित राहील. महाराजांनी, गुरुवर्य उद्धव महाराजांनी जे आदेश दिला आहे, मी आदेश म्हणल, जो आदेश दिला निश्चित गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यानंतर माझाकडून हात आखडता घेतला जाणार नाही, हा या निमित्ताने आपल्याला शब्द देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्या वडगाव पान
आणि साईनाथ नगरचे भूमिपुत्र आपले बाळूभाऊ संभाजी गडगे हे महिन्यापूर्वीच मिलिटरीमधून रिटायर झालेले आहे. तर त्यांचा सत्कार आपल्या महाराजांच्या हस्ते करण्यात येईल. तर त्यांचे वडील आणि मातोश्री संभाजी आणि ताराबाई यांनी इकडे यायचं आहे.